दर्शको हो नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे संकल्प व्यसनमुक्त समाजाचा. महत्त्वपूर्ण हा विषय. आपल्या या धावत्या जीवनामध्ये अनेक संघर्षांना आपल्याला सामोरे जावं लागतं. काही जण या संघर्षाला उत्तम रीतीने लढा देतात, तर काही जण हतबल होऊन व्यसनांच्या आहारी जातात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. दर्शको हो, व्यसनी व्यक्ती वाईट नसतात. वाईट असतं ते त्यांचं व्यसन. त्यामुळे त्यांना त्यातून मुक्त करणं, उपचार देणं गरजेचं ठरतं, तर त्यांचं आयुष्य सुधरेल आहे. दर्शक हो, समाजातील व्यसनाधीन व्यक्तींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करणारे प्रवीण टिपरमवार सर आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांच्या कार्याचा प्रवास सविस्तरपणे आज आता आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया. नमस्कार प्रवीण सर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. दर्शक हो, प्रवीण सर हे संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या 10 वर्षापासून समुपदेशनाचं कार्य ते उत्तमरित्या करत आहेत आणि संपूर्ण विदर्भभर जनजागृतीही ते करतात. तर हा प्रवास आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, खरं तर हा खडतर प्रवास आहे, पण त्यातून मिळणारं यश, समाधान हे लाख मोलाचं आहे. कारण प्रत्येक व्यसनी व्यक्तीला वाटतं की आपण या व्यसनातून मुक्त व्हावं आणि इच्छा तर प्रबळ असते, पण मार्ग सापडत नाही. पण आपली संस्था अशा व्यक्तींना अगदी छान मदत करते, पुन्हा एकदा नव्यानं छान आयुष्य जगण्याची संधी देते. तसं पाहिलं तर सर, तुम्हाला कलाक्षेत्राची आवड होती आणि गेले 20 वर्ष जवळपास तुम्ही मार्केटिंग या क्षेत्रामध्ये कार्य करत होतात. बरोबर. हे असताना मग व्यसनमुक्त क्षेत्राकडे कसे काय वळलात आपण? मी वळलो नाही किंवा आलो नाही असं म्हणायला लागेल की मला या क्षेत्रामध्ये यावं लागलं. काय की प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न असतात. हो. ती अक्षरशः बालपणापासूनच असतात. म्हणजे लहान मुलं सुद्धा स्वप्न बघतात, आपल्या घरच्या लोकांना सांगतात मी मोठा झाल्यानंतर पोलीस बनेन, हो, की आर्मीमध्ये जाईल किंवा डॉक्टर बनेन. पण त्यांचं ते विजन असं फोकस नसतं. त्यांना माहिती नसतं की त्याच्याबद्दल एक्झॅक्ट काय करावं लागतं. आणि कालांतराने मग कसं ती स्वप्न बदलत जातात. परंतु शालेय जीवनामध्ये आणि पुढे मग कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये येता येता बरीचशी स्वप्न त्याची क्लिअर होत जातात की त्याला लक्षात येते की माझ्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, या क्षमताच्या अनुसरून मी काय बनू शकतो, हे थोडंफार त्याचा फोकस व्हायला लागतं. बरं. परंतु तरी सुद्धा तो असं निर्धारित करू शकत नाही की त्याला आयुष्यामध्ये काय नेमकं काय बनायचं आहे. मी महाविद्यालयीन जीवनापर्यंत येता येता मला लक्षात आलं की मला कलाक्षेत्राची आवड होती, मला साहित्याची आवड होती, कविता करणं, ह्या साऱ्या गोष्टींसाठी माझ्या थोरल्या बहिणीचा माझ्यावरती बराच प्रभाव होता. बरं. आणि त्याच्यानंतर मला छोट्या छोट्या नाटकांमधून अभिनय करायची मला संधी मिळायची. मग मी अभिनय करायला लागलो. शिवाय संगीतामध्ये आणखी मला जास्त रुची, त्यात काही वाद्य वगैरे स्वतः वाजवणे वगैरे. तर अशा वेळेस मला वाटायचं की नाही, पण आणि परत अभ्यासात हुशार होतो. अर्थात माझे पालक म्हणायचे की इतर भावंडांमध्ये तू जास्त हुशार आहेत. तर मला असं वाटायला लागलं की हो, आपण हुशार आहोत. आणि जे वार्षिक निकाल यायचे त्यानुसार पण ठरायचं की मी हुशार आहे. मला असं वाटलं की घरचे लोक म्हणतात या क्षेत्रामध्येच आपण काहीतरी करूया, पुढे चालून मला प्राध्यापक व्हायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. त्याच्यानंतर काय झालं की ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट करतपर्यंत बऱ्याचशा अचिव्हमेंट महाविद्यालयीन जीवनामध्ये मिळाल्या. आणि पुढे मग काय असतं की बरेचदा काय होतं, 2 गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये घडतात. एक तर जो काइंड कंट्रोल नावाचा एक शब्द असतो, काइंड कंट्रोल, की तुमच्यावरती कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा असा पगडा असतो. हो. त्या व्यक्तीचं म्हणजे एक तर तुमच्यासाठी आयडियल असतात. आता काइंड कंट्रोलमध्ये असताना मॅडम 2 गोष्टी घडतात. एक तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा वारू कितीही जरी उधळला तरी तुम्हाला सावरून घ्यायला, तुमच्या चुका पदरात घ्यायला कोणीतरी आहे या गोष्टीने तुम्ही आश्वस्त असता. बरोबर. त्याच्यामुळे चुका जरी झाल्या तरी तुम्ही घाबरत नाही. परंतु त्याच्यामध्ये एक लिमिटेशन असं असतं की काइंड कंट्रोलमध्ये असताना की तुम्हाला वाटतं की तुमच्यामध्ये बऱ्याच अशा क्षमता आहेत ज्या स्वतंत्रपणे तुम्ही म्हणजे हाताळल्या पाहिजे, ज्या गोष्टींवरती तुम्ही स्वतंत्रपणे काम करायला पाहिजे. आता एक साधी गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं की मी कला क्षेत्रामध्ये काम करायचो, तर स्क्रिप्ट लिहिणे, त्याच्यानंतर त्या स्टेजवर आणणे. पण अर्थात हे सगळं करत असताना जो काइंड कंट्रोल आहे, जे आमचे गुरु आहेत, जे मार्गदर्शक आहेत, तर त्यांना आम्ही विचारून हे सगळं करायचो. पण मला असं वाटायचं की मला याच्यापेक्षा जास्त करता येतं पण करायला मिळत नाहीये. बरं. मग असं वाटायचं की मग आपण हे स्वतंत्र जर केलं तर. आता याच्यामध्ये एक कमी चांगली गोष्ट अशी आहे की काइंड कंट्रोल जर तुम्ही झुगारून दिला तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला न्याय देऊ शकाल,
म्हणजे आणि हे मी प्रत्यक्ष लक्षात पण आलं, माझ्या अनुभवलं की 80% मी फार चांगल्या पद्धतीनं काम करतो, पण त्या सायमल्टेनियसली माझ्या हातून घडणाऱ्या 20% चुका लक्षात आणून द्यायला त्यावेळेस काइंड कंट्रोल नसतो, कारण तो आम्ही झुगारलेला असतो. आणि त्यामुळे होतं कसं की ह्या चुका पुढे जाऊन भयंकर रूप घेतील हे त्यावेळेस लक्षात येत नाही. माझंही तसंच झालेलं. पुढे चालून नंतर मग मी मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये गेलो. मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. आणि अर्थात पुढे आता चर्चेमध्ये येईलच की एक मी व्यक्ती म्हणजे कसं एक ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटीचा व्यक्ती आहे. एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं आणि अगदी म्हणजे ते म्हणतात ना, नहा धोके पिछे लग्न. परंतु एक विजडम नसतं की मी ज्या गोष्टीच्या मागे लागलेलो आहे त्याचे परिणाम चांगले होतील की वाईट होतील हे लक्षात येत नाही. हे ॲडिक्टिव्ह नेचरच्या व्यक्तींचं असतं हे. तर पुढे मग मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी काम करायला लागलो, स्वतंत्रपणे मला काम करायची संधी मिळाली, तर खूप साऱ्या अचिव्हमेंट होत्या आयुष्यात, भरपूर साऱ्या अचिव्हमेंट होत्या. आणि काही गोष्टी नकळतपणे, ज्याला सामाजिक दृष्ट्या आपण वाईट म्हणू शकू, म्हणजे व्यसनांच्या माध्यमातून नकळतपणे माझ्या आयुष्यामध्ये शिरल्या. आता काय होतं की व्यक्ती हा जसा म्हणजे वाम मार्गाला जर लागला तर त्याचे भयंकर परिणाम असे लगेच लक्षात येत नाही, कारण तो चटकन त्या याच्यावरती एकदम टोकाचा निर्णय घेत नाही. हळूहळू व्यसन माझ्या आयुष्यामध्ये यायला लागली. तोपर्यंत मला असं एक माझ्यामध्ये एक असा इगो असा आतमध्ये आला की आपण एवढ्या सगळ्या अचिव्हमेंट करतोय, आपण एवढे सगळे रिझल्ट देतोय, आय नो एव्हरीथिंग. आणि अशा वेळेस मला जर कोणी सल्ला द्यायचा जर प्रयत्न केला तर मी तो झुगारून द्यायचो की मला सगळं कळतं. आणि एखादी समजा जर अडचण आली, संकट जर आलं तर आय कॅन मॅनेज. या दोन गोष्टी माझ्यामध्ये त्या नकळत शिरल्या. आणि पुढे पुढे नंतर या ॲटिट्यूडमुळेच मग माझं बरंचसं नुकसान झालं. नंतर मग हा आजार असा आहे की वाढत जाणार आहे. मग नंतर ते व्यसनाचे प्रमाण वाढलं. व्यसनाचं प्रमाण वाढल्यानंतर मग बरं झालं की कमीत कमी नंतर सावरून घेणाऱ्या व्यक्ती पुढे आयुष्यामध्ये आल्यात. आणि त्याच्यानंतर मग मला ह्या जीवघेण्या आजारामधून बाहेर निघण्याची संधी मिळाली. आणि नंतर मग असं वाटायला लागलं की ज्यांनी मला वाचवलं, ज्यांनी मला यातून बाहेर काढलं, की त्यांच्यामुळेच मला एक गोष्ट लक्षात आली की जान आहे तो जहान आहे. बरोबर. तुम्हाला खूप सारे अचिव्हमेंट आयुष्यामध्ये करता येतील, पण तुमचं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुमचं सुदृढ असणं गरजेचं आहे. मग मला लक्षात आलं की असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये मार्केटिंग हा पार्ट नसतो. मार्केटिंगची मुळात मला आवड आहे आणि कला क्षेत्राची पण. त्याच्यानंतर मग व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात जेव्हा मग मी आलो तर मला प्रोफेशनली ह्या दोन्ही गोष्टींचं सुख मला घेता आलं. की कुठले क्षेत्र म्हटलं की मार्केटिंग आलं, तुम्हाला प्रमोट करावंच लागतं, ती गोष्ट प्रमोट करावी लागते. तर प्रमोट करायचं एक मार्केटिंगचं पण मला त्यात सुख मिळायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग व्यसनाधीन लोकांसाठी जे अवेअरनेसचे कार्यक्रम वगैरे राबवल्या जातात त्याच्यामध्ये मग हे कला क्षेत्राचा जो एक गुण होता तो पण जोपासता आला आणि त्याचं पण एक आत्मिक समाधान मिळालं. आणि मग मी ठरवलं की आपण आता ह्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्येच आपण काम करायला बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमच्या बोलण्यावरनं लक्षात आलं की आधी आपण व्यसनाधीन होतात आणि त्यातून तुम्ही निघालात आणि आता एका आघाडीच्या व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहात. म्हणजे हा थक्क करणारा प्रवास आहे ना सर. तर हा प्रवास कसा घडला मग? हा माझा पुनर्जन्म आहे. कारण काय होतं की या आजारामध्ये अडकल्यानंतर बरेचदा मी माझ्या ॲटिट्यूडमुळे मला सावरणाऱ्या लोकांपासून मी दूर होत गेलो. आणि हा आजार असा आहे की याच्यामध्ये व्यक्ती एकदा वाहवत गेला की हळूहळू त्याच्याकडे जमेच्या ज्या बाजू असतात ना त्या दूर होत जातात. आर्थिक बाबी झाल्या, त्याच्यानंतर त्याला सावरून घेणारे त्याचे जवळचे लोक झाले, तर हे हळूहळू दूर निघून जातात. काय झालं की मॅडम, एखाद्या गोष्टीचा म्हणजे प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं, अट्टहास करणं की एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं हा एक भाग झाला. आणि एखादी गोष्ट मिळावी याच्यासाठी नुसताच अट्टहास करणं हा दुसरा भाग झाला. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये हा इगो असल्यामुळे थोडासा तो भाग जरा जास्तच असला होता की बाई ही गोष्ट मला मिळायला पाहिजे. अशा वेळी जवळचे बरेचसे लोक हर्ट होत गेले. आणि मला म्हणजे सांगताना सुद्धा वेदना होतात की आयुष्याचा बराच काळ म्हणजे जवळजवळ तब्बल 17-18 वर्ष मला माझ्या जवळचे जे लोक आहेत, जे माझे खरे हितचिंतक, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण आणि त्याच्यानंतर पत्नी, या सगळ्या लोकांना मला पारखं व्हावं लागलं. म्हणजे 17-18 वर्ष लोकांना माहिती नव्हतं की मी नेमकं कुठे आहे हे त्यांना माहिती नव्हतं. माझं असं आयुष्य सगळं भरकटलेलं. आता मला खरं म्हणजे मला माझं एज्युकेशन सांगायला मला फार जास्त इंटरेस्ट अशातला भाग नाहीये, परंतु तुम्हाला एक विरोधाभास तुम्हाला लक्षात येईल माझ्या या सांगण्यामुळं की माझं स्वतः MA MMC एज्युकेशन आहे. परंतु व्यसनांमध्ये फसल्यानंतर
मला लागणाऱ्या गोष्टी मला पूर्ण करायला पाहिजे, म्हणजे व्यसनांचा मला म्हणजे पूर्तता करायला पाहिजे. अशासाठी मी महिन्याच्या पगाराने मिळणाऱ्या नोकरीला मी कधी प्राथमिकता दिली नाही. बरं. मग मी काय करणार की रोज मला पैसे कुठे मिळणार, तर ज्याला हे म्हणतात नैतिक अधपतनाची जी पातळी असते, रॉक बॉटम ज्याला म्हणतात, की माझी रोजच्या व्यसनाची पूर्तता मला करायला पाहिजे, त्यासाठी मी चक्क बारमध्ये वेटरशिप सुद्धा केली. बरं. हां, त्या वेटरशिप मधून मिळणारे मला रोजचं जे टिपचे पैसे आहेत त्यातून मग मी माझ्या व्यसनांची पूर्तता करायचो. आणि प्रश्नच नाही, अशा वेळेस मला सांगणारे जवळजवळ सगळे लोक दुरावलेच होते. पण इतक्या कठीण परिस्थितीतून सर तुम्ही निघालात हो. आणि आज इतक्या छान व्यक्तींना मदत, तुम्ही असं लोकांना मदत करतायत, हेही कार्य अनमोल आहे. वेळीच जाणीव होणं, वेळीच सतर्कता बाळगणं इथे गरजेचं आहे. आणि आजचा हा प्रवास तुमचा छान सुखाचा सुरू आहे आणि इतरांना मदत करण्याचा गुणही तुमच्यामध्ये आहेच. सर, आता आपण या थोड्या टॉपिककडे वळूया. व्यसनाची नेमकी व्याख्या काय करता येईल सर? खरं तर तसं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये जर आपण व्यसनांची व्याख्या जर करायचं म्हटलं तर एखाद्या गोष्टीचा उपभोग घेताना तुम्ही स्वतःप्रती आणि इतरांप्रती जेव्हा जबाबदारीचं भान विसरता त्यावेळेस तुम्ही व्यसनाधीन झालेले आहात, असा त्याचा साधा अर्थ होतो. अर्थात नुसतं इथपर्यंतच म्हणून चालणार नाही. व्यसनाधीन व्यक्तीकडे असं नाही की त्याच्याकडे स्किल नसतात, स्किल असतात त्याच्याकडे कौशल्य असतात, परंतु तो सोयीस्कररित्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि एक गुलामी येते. हो. व्यसनांची ती गुलामी येते आणि त्याचं स्वत्व, त्याचं अस्तित्व ते जवळजवळ संपत जातं. बरोबर. अशा वेळी तो व्यक्ती संपूर्णपणे त्या व्यसनाच्या अधीन झाला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. बरोबर. पूर्वी सिगरेट, तंबाखू यालाच व्यसन समजलं जायचं, पण साधारण 20 वर्षापूर्वीचा जर काळ आपण पाहिला तर प्रामुख्याने कोणती व्यसनं वाढत गेली? व्यसन करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आहे तशीच आहे. बरं. फक्त सबस्टन्स वेगवेगळे येत गेले. त्यात पूर्वी कसं, म्हणजे आता जसं या हल्लीच्या याच्यामध्ये ब्राऊन शुगर्स झाले, त्याच्यानंतर मस्कलिन झालं, MD झालं, बरेचसे असे प्रकार आहेत. या नवीन जनरेशन पासून तर सगळ्यांमध्ये ते सर्रास वापरले जातात. आणि काही मग जे ठराविक आहे परंपरागत जे तंबाखूचे वगैरे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून आहेच अवेलेबल. हो. म्हणजे व्यसनांचे प्रकार आहेत. बरोबर. आणि एखादा व्यक्ती व्यसनाधीन झालेला आहे तर ते कसं समजतं, काय लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात? मी आता तुम्हाला याच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्यसनाची नेमकी व्याख्या काय, तुम्ही मला विचारलेलं. मी शास्त्रीय भाषेत तुम्हाला सांगितलेलं ते व्यसनाची व्याख्या तुम्हाला. पण ऍक्च्युअली खरं काय असतं की एखादा व्यक्ती व्यसनाधीन झाला, मी एक उदाहरण नेहमी माझ्या म्हणजे जे काउन्सिलिंगचा माझा जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की व्यसनांमध्ये अडकलेल्या माणसांमध्ये एक अस्वस्थता निर्माण होते. मी त्यांना विचारतो की जसं आता तुम्ही व्यसन करता, तर व्यसन, आता एक साधी गोष्ट आहे, दारू पिणारे फक्त आता आमच्याकडे ऍडमिट आहेत लोक, तेवढेच दारू पिणारे लोक आहेत अशातला भाग नाही आहे. दारू पिणारे भरपूर लोक आहेत, परंतु त्यांना व्यसनामुळे जे नुकसान होतं ते नुकसान अद्याप त्यांना झालेलं नाही. तर मी त्यांना एक प्रश्न विचारतो की पूर्वीसारखं तुम्ही आता दारू पिऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला त्यातून आनंद मिळत नाहीये, तर तुम्ही हे व्यसन काय करता, मग त्यातनं तुम्हाला काय मिळतं? तर ज्यावेळेस प्रामाणिकपणे त्यांच्याकडनं उत्तर येतं त्यावेळेस ते म्हणतात की मिळत काही नाही, उलट नुकसान होतं. व्यसन करताना मिळत काही नाही पण नुकसान होतं. मग मी त्यांना विचारतो मग तुम्ही का करता, तर नाही केलं तर अस्वस्थ वाटायला लागतं. बरोबर. कारण ते इतके ते अधीन झालेले असतात की कुठे लगेच त्यात ती नशा करायला मिळाली नाही किंवा व्यसन करायला मिळालं नाही तर ते आक्रमकही बनतात आणि कुठेतरी हे आळा घालणं इथे महत्त्वपूर्ण ठरतं. सर, आणखीन काही मुद्द्यांवर प्रकाश टाकूया पण या ब्रेकनंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो सह्याद्री. मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार। ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर। आप भी माननीय प्रधानमंत्री की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली को भेज सकते हैं। इसके अलावा नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं। तो याद रखें 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात। कितने ही रंग है हमारे देश में, रंग भाषा के, रंग संस्कृति के, रंग गीत के, रंग संगीत के।
और रंग हमारी भावनाओं के। ये छोटा सा छोटी सी आशा, इन सभी चटक और सुरीले रंगों से मिलकर बनी है रंगोली। अखियाँ मिलाओ कभी अखियाँ चुराओ, क्या तूने किया जादू। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद। अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक। हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। मना मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद। अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। दर्शक हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। संकल्प व्यसनमुक्त समाजाचा या विषयावर आपण चर्चा करत आहोत। ही चर्चा आता पुढे नेऊया। प्रवीण सर, आपण व्यसनमुक्ती केंद्र चालवता आणि यातून स्वतः बाहेर पडलात आणि या क्षेत्रातील लोकांना मदत करायचं ठरवलं आणि स्वतःच एक संस्था सुरू केली, तर या संस्थेचं कार्य कसं चालतं, काय सांगाल? खरं म्हणजे काय होतं की आमच्या केंद्रापर्यंत एखादा व्यसनाधीन व्यक्ती पोहोचावा यासाठी म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। आता मी स्वतः उपचार घेतलेले असल्यामुळे ही उपचार पद्धती कशी असायला पाहिजे ह्याचं आधीच सगळं ठरलेलं असतं। अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणून एक संघटना आहे, ज्यांच्या 12 पायऱ्यांच्या आधारावरती एक सुंदर असा 12 पायऱ्यांचा प्रोग्राम आहे, ज्याच्या आधारावरती ही उपचार प्रक्रिया चालते। एखादा पेशंट आमच्या व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर काय होतं की व्यसनांमुळे जवळजवळ आधी सगळ्यात पहिले शारीरिक हानी झालेली असते। मी तुम्हाला मगाशी सांगितलेला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे व्यसनांमुळे शरीराची आणि मनाची दोन्हीची हानी होते। परंतु आम्हाला सगळ्यात सुरुवातीला त्याच्या शारीरिक बाबीवरती जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण शारीरिकदृष्ट्या जर तो पेशंट सक्षम नसेल तर त्याच्यात वैचारिक परिवर्तनाची प्रक्रिया आम्हाला शक्य होत नाही। मग अशा वेळेस संस्थेकडे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्यापर्यंत पेशंट पोहोचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये वास्तू आहे। 4 एकराच्या परिसरामध्ये आमचं केंद्र स्थापित आहे, जिथे जवळजवळ म्हणजे सर्व सुखसोयी आहेत। तर संस्थेकडे डॉक्टर आहेत, जनरल फिजिशियन आहेत, त्याच्यानंतर ऑनकॉल सायकेट्रिक आहेत, त्याच्यानंतर फार्मासिस्ट आहे, नर्स आहेत, त्याच्यानंतर MSW झालेले कार्यकर्ते आहेत, MA क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, त्याच्यानंतर इतरही काही कार्यकर्ते आहेत। तर जेव्हा पेशंट आमच्या इथे आतमध्ये येतो, आल्यानंतर एक तर जनरली होतं कसं की पेशंट येत नाही, 10 पैकी 9 पेशंट आम्हाला उचलून आणावे लागतात, कारण हा जरा नकाराचा आजार आहे, डिनायलचा आजार आहे। या आजारामध्ये फसलेल्या एकाही पेशंटला असं वाटत नाही की त्याला व्यसनाचा त्रास आहे म्हणून। अशा वेळेस आम्ही त्यांना उचलून आणतो, अर्थात पालकांच्या संमतीने त्यांना आणतो आम्ही। आत आणल्यानंतर त्याची शारीरिक तपासणी करणं फार गरजेचं असतं, कारण काय होतं की व्यसन सुरू आहे तोपर्यंत आतमध्ये त्याच्या शरीरात काय गडबडी झालेल्या आहेत ह्या लक्षात येत नाही, कारण हे जेवढे माइंड अल्टरिंग सबस्टन्स आहे, पेन किलरचं पण काम करतात। आतमध्ये आल्यानंतर मग लॅबोरेटरीशियन्स आहेत आमच्याकडे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे ब्लड टेस्ट होते, त्यात जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत त्याची स्थिती चेक करणं गरजेचं राहतं। काही लोकांना व्यसन बंद झाल्यानंतर, कारण जसं आदल्या दिवशी म्हणजे पेशंट आला, दुसऱ्या दिवशी त्याचे विड्रॉल सुरू होतात, तो साधारण 72 तासाचा काळ असतो की त्याच्या शरीरातून पूर्ण ते माइंड अल्टरिंग सबस्टन्स बाहेर निघायसाठी। तर त्या काळानंतर मग त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या डेव्हलप झालेल्या असतात, जसं काही लोकांना रम फिट येते, काही लोकांना हॅल्युसिनेशनचे प्रक्रियेमध्ये जातात। तर अशा वेळेस मग एकतर त्यांचं, आणि काही लोकांना जनरली जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये लिव्हरशी संबंधित बऱ्याच प्रॉब्लेम झालेले असतात। मग अशा वेळेस लॅबोरेटरीशियन्स आमचे ते टेस्ट करून त्याच्यात रक्ताच्या चाचण्या घेतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण झालं, ते SGOT SGPT वगैरे जे आहे ते सगळं, त्याच्यानंतर आमचे जनरल फिजिशियन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा BP, त्याच्यानंतर त्याची शुगर, ह्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर शारीरिक सुदृढतेवर तो भर दिला जातो। ठराविक कालावधीसाठी डॉक्टर्स आमचे मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, ते रेग्युलर दिलं जातं। अशा वेळेस त्याला प्रॉपर मॉनिटरिंग केलं जातं ते, आणि हळूहळू तो कालावधी असतो त्यांचा, व्यसनाच्या प्रमाणावरती डिपेंड असतं की ते शारीरिक सुदृढता त्यांच्यामध्ये कशी येते। आणि एकदा शारीरिक सुदृढ झाल्यानंतर मग पुढे त्याच्यामध्ये वैचारिक बदलाची प्रक्रिया सुरू करतो आपण।
याच्यामध्ये एक स्टँडर्ड मानक असा ठरवलं गेलेला आहे की साधारण एक 90 दिवसाचा कालावधी एका पेशंटच्या उपचारासाठी असायला पाहिजे, बरं. ज्याच्यामध्ये बरेचदा 15 ते 20 दिवस किंवा कधी कधी महिना पण सुद्धा त्याच्या शारीरिक सुदृढतेसाठी खर्च होतो. पुढे मग त्याच्यामध्ये वैचारिक बदलाची प्रक्रिया सुरू करायला आम्ही सुरुवात करतो. आणि काय होतं की मी मगाशी म्हटलं तुम्हाला डिनायलचा आजार आहे, नकाराचा आजार आहे. आता तुम्हाला एक गमतीशीर एक सांगतो मी गोष्ट की डिनायल कसे करतात पेशंट. बरं. आमच्या इथे आलेल्यानंतर 3 दिवसाच्या विड्रॉल पिरियड नंतर जेव्हा पेशंटला प्रार्थनेमध्ये प्रार्थना असते सकाळ संध्याकाळची, त्या प्रार्थनेमध्ये त्याला म्हणजे त्याचं नाव, त्याचं गाव आणि त्याचं व्यसन कुठलं आहे हे त्याला सांगायला लावतात की परिचय व्हायसाठी. तर तो आपलं नाव, एज्युकेशन वगैरे सगळं सांगतो. आणि ज्यावेळेस त्याला विचारलं जातं की तुझं व्यसन काय आहे, तर तो म्हणतो मी ड्रिंक करतो. बरं. आता ड्रिंक ही व्याख्या खरं तर म्हणजे 30 किंवा 60चा पॅक घेणाऱ्या लोकांसाठी ठीक आहे, पण इथे 750 ml चे बंपर ज्या व्यक्तीला कमी पडतो तो जर ड्रिंक म्हणत असेल तर तो किती म्हणजे आय एम नॉट ॲज बॅड, म्हणजे आम्ही मराठीत म्हणतो की मी आहे बेवडा पण नाही तेवढा. बरं. तर मग त्याला अशा वेळेस आहे ना त्याला त्याच्यामध्ये वैचारिक बदलाची प्रक्रिया आणणं फार कठीण होऊन जातं. हो. म्हणून मग मी त्यांना एक प्रश्न विचारतो की त्यांना म्हणजे हा ऍक्सेप्टन्स त्यांच्यामध्ये येण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे असं काही प्रश्न विचारतो की जसं समस्या तुमची आहे हे आधी तुम्हाला लक्षात येतं का बघा. व्यसनाची समस्या आहे बा, मला समस्या आहे, व्यसनांमुळे माझं एवढं नुकसान होत आहे. तर जर समस्या जर तुमची असेल आणि तुम्ही क्रिएट केलेली असेल मग समाधान इतरांनी का शोधावं. मग समस्या जर तुमची आहे तर तुम्ही समाधान तुम्हीच शोधलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला आम्ही समस्या काय आहे हे तुम्हाला आम्ही लक्षात आणून देऊ शकतो. मग त्यासाठी एक 20 प्रश्नांची एक तक्ता आहे जो त्यांच्याकडे आम्ही देतो त्यांना. त्याच्यामध्ये 20 वेगवेगळे प्रश्न आहेत ज्यात विचारले गेलेले आहेत की व्यसनांमुळे तुमची शारीरिक हानी झाली आहे का, व्यसनांमुळे तुमच्या घरात भांडणं होतात का, त्याच्यानंतर व्यसनांमुळे तुम्हाला आर्थिक तंगी जाणवत आहे का, सामाजिक प्रतिष्ठा कमी झाली आहे, असे 20 प्रश्न आहे. आणि त्यातले 3 प्रश्नाची उत्तरं जरी हो आली तरी तुम्ही व्यसनाधीन झाला आहात असा त्याचा अर्थ होतो. बरं. बरेचदा 20 पैकी 20 प्रश्नांची उत्तरं हो बरोबर येतात, पण तरी सुद्धा ते नाकारतात. बरं. आमची अडचण अशी आहे की जोपर्यंत तो व्यक्ती ऍक्सेप्ट करत नाही की मी व्यसनी झालेलो आहे तोपर्यंत वैचारिक प्रक्रियेची म्हणजे रिझल्ट यायला वेळ लागतो. रिझल्ट यायला वेळ लागतो. कारण तो व्यक्ती जर नशेमध्ये असेल तर काय योग्य काय अयोग्य त्याला समजणारच नाही ना. परिणामी तो कुटुंबापासूनही दूर जाईल आणि समाजापासूनही दूर जाईल. आणि किती भयंकर दुष्परिणाम त्या व्यसनांमुळे त्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनावर होतात, कुटुंबावर होतात, पर्यायाने त्याच्या अवतीभोवती असलेल्या बाबींवरही होतात. तर ह्या कोणत्या बाबी आहेत सर आणि काय दुष्परिणाम दिसून येतात, काय सांगाल? आता तुम्ही जे म्हटलं ना की आजूबाजूच्या व्यक्तींवरती, असं आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही असं म्हणतो की एका व्यसनी व्यक्तीमुळे तब्बल 40 लोक पजळ झालेले असतात. म्हणजे तब्बल 40 लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास सहन करावा लागतो. याच्यामध्ये काय आहे की लोकांना काही ठराविक नुकसान आहे जे ते दिसणारे जे आहेत तेवढ्यावरच. आणि अजून एक आहे मॅडम, मी तुम्हाला सांगायला मला आवडेल म्हणजे खरं तर आवडण्याची गोष्ट नाही आहे ही, पण सांगायला याच्यासाठी कारण या माध्यमातून मेसेज तरी जाईल. बरेचदा काय होतं की पालक जे आहे ज्यांच्या घरचा तो व्यक्ती व्यसनाधीन झालेला असेल ते सुद्धा त्याचं ठराविक नुकसान बघूनच त्याला आमच्याकडे ऍडमिट करतात. हो बरोबर. की याचा पैसा खर्च होत आहे आणि याला शारीरिक हानी होत आहे, याची तब्येत खराब होत आहे, आम्ही बरेच उपचार केले, आता हे तुमच्याकडे आम्ही याला आणून टाकलेलं आहे. खरं म्हणजे नुसतं शारीरिक किंवा आर्थिक हानी एवढाच एक प्रकार नसतो, शारीरिक हानी झालेली असते. खूप सारे आमच्या केंद्रामध्ये पेशंट असे आहेत जे स्टेट लेवलचे ॲथलीट्स आहेत. आणि असं ठराविक असं काही नाही की अमुकच एक व्यक्ती आमच्याकडे दाखल होतो. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक ऍडमिट होतात, म्हणजे अगदी क्लास 1 अधिकारी सुद्धा स्टेट लेवलचे ॲथलीट्स आहे, काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे अगदी मातब्बर लोक आहेत. तर स्टेट लेवलचा जो ॲडिक्ट आहे म्हणजे स्टेट लेवलचा जो ॲथलीट आहे आणि तो ॲडिक्ट झालेला आहे, अशा वेळेस काय होतं की त्याला एक गोष्ट लक्षात येते की आपली ही जी शारीरिक हानी झालेली आहे त्याच्यामुळे परत कधी मी स्टँड होऊ शकणार नाही, डिप्रेशन येते त्याच्यामध्ये. आणि हे डिप्रेशन परत त्याला खोलात घेऊन जातं. शारीरिक हानी आहे त्याच्यात तर आर्थिक हानी होणारच, प्रश्नच येत नाही व्यसन करताना. आणि कधी कधी आर्थिक हानीच्या याच्यामध्ये परिस्थिती इतकी विदारक होऊन जाते की तो व्यक्ती स्वतःच्या कमाईचे पैसे गमावतो, घरच्यांच्या कमाईचे पैसे गमावतो. इव्हन ज्यावेळेस त्याच्या व्यसनाची पूर्तता होत नाही असं त्याच्या लक्षात येतं, कर्ज, चोरी, गुन्हेगारी वाढते वेगवेगळ्या पद्धतीनं. पुढे चालून खूपदा अजून एक प्रॉब्लेम येतो की ट्रीटमेंट उपचाराच्या नंतर सुद्धा ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला म्हणजे त्रासदायक होऊ शकतात. कर्ज मागणारी लोक आहेत म्हणजे व्यसनमुक्त झाल्यानंतर. सर आणखीन या दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया पण या ब्रेक नंतर. दर्शक हो, व्यसन म्हणजे क्षणिक मृगजळ कसं जाणून घेऊया या ब्रेक नंतर.
मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार। ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात। छोटा नागपुर के अंग्रेजों के खिलाफ क्रांति का शंखनाद करने वाले स्वतंत्रता सेनानियों की जब भी चर्चा होती है तो सबसे पहला नाम बिरसा मुंडा का लिया जाता है। वतन पे जो फिदा होगा अमर वो नौजवान होगा। जिन्होंने देश को अंग्रेजों से आजाद कराने के लिए अपना तन मन धन सब अर्पण कर दिया। पुरुषों के सर पर गांधी टोपी और कंधे पर एक जनेऊ, पवित्र धागा या गर्दन में सूती धागा होता है। इसलिए हम सभी समय समय पर श्रद्धा सुमन अर्पित कर इन सभी स्वतंत्रता सेनानियों को याद करते हैं। एक भारत श्रेष्ठ भारत प्रसारण दर सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता आणि मंगळवारी दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर। दर्शक हो, या ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत। संकल्प व्यसनमुक्त समाजाचा या अंतर्गत प्रवीण टिपरमवार सरांशी आपण चर्चा करत आहोत। ब्रेकवर जाण्याआधी व्यसनांपासून काय दुष्परिणाम होतात याविषयी आपण बोलत होतो। हा प्रश्न आता पुढे नेऊया। सर, दुष्परिणाम फार भयंकर असतात। जसं शारीरिक तुम्ही मगाशी बोललात की इजा होते, अपघाताचंही प्रमाण वाढतं, तसं मानसिक आहे, आर्थिक आहे, आध्यात्मिकही आहे। तर काय सांगाल सर यावर? याच्यामध्ये शारीरिक आणि आर्थिक नुकसानापेक्षाही सगळ्यात जास्त नुकसान जे आहे, जे लॉंग लाईफपर्यंत त्या पेशंटच्या मानसपटलावरती राहू शकतं, त्याच्यामध्ये पारिवारिक नुकसान आहे। ज्याच्यामध्ये एका व्यसनी व्यक्तीच्या घरामध्ये परस्पर नात्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आणि गैरसमज निर्माण झालेले असतात। बरेचदा व्यसनी व्यक्तीच्या व्यसनांसाठी घरचे लोक एकमेकांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करतात, रिलेशन स्पॉईल झालेले असतात। व्यसनी व्यक्तीचे बऱ्याचदा असं होते की पत्नी सोडून गेलेली असते, मुलं वडील असून सुद्धा मुलं निराधार झाल्याचं बऱ्याचदा बघायला मिळतं। आणि सगळ्यात मोठं नुकसान जे आहे, सामाजिक नुकसान तर आहेच, पण त्या व्यसनी व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातलं जर मोठं नुकसान जर आहे ते आहे आध्यात्मिक नुकसान, ज्याला आम्ही स्पिरिच्युअल बँकरप्सी म्हणतो। म्हणजे जसं कसं आहे की एखादं कृत्य केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होतो ते ठीक आहे, परंतु एखादं काम मी करू शकलो नाही ह्या गोष्टीची जशी खंत माणसाला कुरतडून टाकते, तसं आता जेवढे आमच्याकडे व्यसनी व्यक्ती आलेले आहेत ना, त्यांचा बॅकग्राऊंड जे आहे ते सुसंस्कारित घरातलं आहेच आहे, त्यांच्यावरती बऱ्यापैकी संस्कार झालेले आहेत। त्याच्यामुळे एक साधी गोष्ट आहे, चोरी करणं चूक आहे, म्हणजे एक जसं नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे, आणि मी ते चोरी करतोय आणि नेमकी चोरी कोणाच्या घरी करतोय, कुठे करतोय हे त्याला त्यावेळेस भान राहत नाही। परंतु चोरी करणं हे वाईट आहे आणि आपण एक नैतिक अधपतन आपल्या हातनं होत आहे हे जेव्हा त्याला शुद्धीमध्ये लक्षात येतं त्यावेळेस ही एक गोष्ट त्याला अति जास्त डिप्रेशनमध्ये जायला कारणीभूत पडते। बरोबर, खूप साऱ्या नात्यांना तो न्याय देऊ शकत नाही। लिव्ह अँड लेट लिव्ह ही जी आध्यात्मिक संकल्पना आहे, तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्याचं अधपतन झालेलं असतं। त्याच्यामुळे हे स्पिरिच्युअल बँकरची सगळ्यात मोठी असते। म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच त्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या बाबींवर खूप मोठा दुष्परिणाम होतो। बरं सर, आपल्या व्यसन केंद्रात एक जेव्हा व्यक्ती हे येतात, तुम्ही औषधोपचार त्यांना करता, पण सोबत समुपदेशनाचीही तेवढीच गरज आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही हे कार्य करता? समुपदेशन शारीरिक सुधारणेवरती जो आम्ही भर देतो ना, त्याच्यापेक्षा मानसिक सुधारणा, त्याच्यासाठी समुपदेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे।
समुपदेशनाची त्याची मानसिक तयारी करण्यापूर्वी आमच्या इथे सगळ्यात महत्त्वाचा जास्त जोर दिला जातो तो योगा प्राणायाम. योग प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ठराविक प्रकारच आम्ही त्याच्यामध्ये घेतो. कधी कधी विपश्यनासारख्या पद्धतीला पण आम्ही जोर देतो. बाहेरून काही लोकांना आम्ही इन्व्हाइट करतात. म्हणजे मानसिक शांती जोपर्यंत त्याच्यामध्ये येत नाही, जो वैचारिक दृष्ट्या थोडाफार स्टेबल होत नाही, तोपर्यंत त्याला या व्यसनांच्या प्रति अवेअर करून, जागृत करून त्याला त्यापासून परावृत्त करणं कठीण होऊन जातं. समुपदेशनासाठी मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, आमच्या केंद्रामध्ये MSW झालेले कार्यकर्ते आहेत, या मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, जे त्यांना इन्स्पायर करतात. म्हणजे आम्ही याला ओनरशिपचा प्रोग्राम म्हणून मी एक नाव दिलेलं आहे त्याला, ओनरशिपचा. मगाशी म्हटलं तुम्हाला, समस्या तुमची आणि समाधान पण तुमचंच. जास्तीत जास्त आणि अजून एक भर असतो, जे सुरुवातीला मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आमच्या अनुभवाच्या माध्यमातून, की आम्हाला व्यसनांमुळे व्यक्तिगत आयुष्यामध्ये किती नुकसान सहन करावं लागलं. त्याला एक शेअरिंगचा एक पार्ट असतो. त्या शेअरिंगच्या पार्टमध्ये काय होतं की जसं आपण बोलतो ना की पुढच्याच ठेस मागचा शहाणा, तर दुसऱ्याचं शेअरिंग ऐकल्यानंतर त्या शेअरिंगच्या माध्यमातून तो या गोष्टींशी तो व्यसनी व्यक्ती रिलेट करतो की मी जर असंच जर या आयुष्यामध्ये याच प्रवासात जर राहिलो तर कदाचित हे नुकसान माझ्यापर्यंत पण येऊ शकतात, माझं पण नुकसान होऊ शकतं. तर तो मानसिक दृष्ट्या तो हळूहळू तयार व्हायला लागतो. पण ऍक्सेप्टन्स ज्या दिवशी त्याला येतं की नाही, मला यातून निघायला पाहिजे, सुंदर आयुष्य जगायला पाहिजे जसं हे लोक जगतायत, बरोबर, तर मग तो तयार होतो. आणि मग त्याच्यानंतर मग प्रक्रिया सोपी जाते. बरोबर. आता व्यसनाधीन लोक कमी अधिक प्रमाणाचे असतात ना, तर मग अशांना कसं हाताळता? काही जण आक्रमक सुद्धा बनत असतील ना सर, तर ते कठीण आहे. म्हणजे पेशन्सचं काम आहे हे. आक्रमक पेशन्सचं आहे, त्यांना हाताळणाऱ्या लोकांच्या पेशन्सची खरी कस लागते. आक्रमक होतात ना, आणि आक्रमक सुरुवातीला होतात. म्हणजे असं नाही की नेहमीच आक्रमक राहतात, अशातला भाग नाही. की सुरुवातीला ज्यावेळेस ते विड्रॉल पिरियडमध्ये असतात त्यावेळेस आक्रमक होतात, कारण ती क्रेविंग येते त्यांना. दारू नाही मिळाली किंवा कुठलं दुसरं सॉलिड ड्रग त्यांना जर नाही मिळालं तर त्यांच्यामध्ये एक आक्रमकता निर्माण होते. अशा वेळेस आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते त्यांच्यातलेच ज्यांना आता 2 महिने झालेले आहेत किंवा 3 महिने झालेले आहेत आणि जे बऱ्यापैकी आता सकारात्मक आचरण करतात, तर त्यांच्याच माध्यमातून मग यांना बरेचदा आम्हाला त्यांना बेड वगैरे असतात ना, त्यांना बांधावं लागतं अक्षरशः. नाहीतर काय होतं की ते स्वतःला किंवा इतरांना इजा करू शकतात. त्यांची ती मानसिकता राहत नाही. बरोबर. शिवाय मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आम्हाला पेशंट येत नाही, आम्हाला उचलून आणावे लागतात. तर ज्यावेळेस आम्ही त्यांना उचलून आणतो त्यावेळेस पण फार खबरदारी घ्यावी लागते. कारण व्यसनाच्या याच्यामध्ये असलेला व्यक्ती काय करेल काही सांगता येत नाही. तर असले प्रकार घडतात. परंतु हळूहळू काय होतं की त्यांना एक लक्षात येतं की इथे आता जसं माझ्या केंद्रामध्ये जवळजवळ 45+ पेशंट आहेत, तर त्यांना लक्षात येते की इथे इतर व्यक्ती एवढा चांगलं वेळापत्रकाचं पालन करतात. सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळी 10:30 वाजतापर्यंतचं एक वेळापत्रक आहे, एक सुंदर वेळापत्रक आहे. तर त्यांच्या लक्षात येते की इतर जर पालन करतायत तर मग मी काही वेगळा नाही आहे. म्हणजे हळूहळू अशी सुधारणा त्यांच्यामध्ये होते. कुठेतरी आत्मविश्वासही निर्माण होत असावा आणि की छान आयुष्य आपणही आता जगू शकू, ही उमेद जरी त्यांच्यामध्ये तयार झाली तर निश्चितच ते व्यसनांपासून दूर जातील. तुमचा हा शब्द पकडून मला पुढे जायला आवडेल, जो आत्मविश्वास तुम्ही जो बोललात ना. खरं म्हणजे व्यसनी व्यक्ती आहे ना, हा एका अननोन फिअरचा शिकार झालेला असतो. त्याच्यामध्ये एक अननोन फिअर येते, एक अनामिक भीती त्याच्यामध्ये आलेली असते. भीतीचं कारण काही सापडत नाही, पण एक भीती एक आतून की नाही मी हे करू शकेल की नाही. आमच्यात एक स्लोगन आहे, धिस टू शॅल पास. मग त्याला एक आश्वस्त करायची एक प्रक्रिया असते की तू यातून निघू शकतो, आणि तो गमावलेला त्याचा आत्मविश्वास त्याला मिळवायला मी मदत करतो. एक वाक्य आहे की व्यसनमुक्ती म्हणजे काळ नियंत्रित औषधांचा डोस नव्हे, ते हरवलेले माणूस पण मिळवण्याची प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्याला सामील करून त्याचा आत्मविश्वास मिळवून. म्हणजे सुटलेलं व्यसन हे सुटलेलंच राहावं, यासाठी त्या व्यक्तीनेही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे. मग तुम्ही जी त्यांना मदत देताय तर दोघांच्या अगदी व्यवस्थित विचारांमुळे तो व्यक्ती त्यातून नक्कीच लवकर सुटेल आहे. बरं सर, आपण औषधोपचार करता, समुपदेशनही करता, मग पुनर्वसनही अशा लोकांसाठी आपण करता का? आहे ना. मी आता पुनर्वसनाची एक छोटीशी तुम्हाला व्याख्या सांगेन. पुनर्वसन म्हणजे असं काही आम्ही त्यांच्यासाठी गेलेली नोकरी मिळवून देणे किंवा गेलेलं घर किंवा समजा त्याचा संसार तुटला असेल तर परत त्याला हे करून देणे. पुनर्वसन या व्याख्येमध्ये मला असं वाटतं की ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या हिरावून गेल्या आहे, फूड क्लॉथ शेल्टर ज्याला आपण म्हणू, म्हणजे मूलभूत गरजा ज्या व्यक्तीच्या गेलेल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या नोकरी गेलेली असतात, त्यांचा म्हणजे बेसिक नीड्स त्यांच्या पूर्ण होत नाहीत. अशा खूप सारे लोक, आता तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझ्या केंद्रामध्ये काम करणारे ऑलमोस्ट सगळे कर्मचारी, काही फक्त जे MSW वगैरे आहे ते सोडले तरी सगळे
गत जीवनातले व्यसनी व्यक्ती होते जे त्यातून निघाले बरं. आणि आता माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करतायत. त्यांच्या माध्यमातूनच मी सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो. बरं. तर असं पुनर्वसन असं वेगळं नाही, हेच त्यांचं पुनर्वसन की गेलेलं. जसं मी म्हटलं तुम्हाला की माझा हा पुनर्जन्म आहे. हो हो. म्हणजे मला माझं आयुष्य हातातून निसटता कुणाच्या तरी मदतीनं मी पुन्हा आलो आपण आलेलो. जागेवर. बस हे पुनर्वसन माझ्यासाठी हो. महत्वाचं आहे. मग पुनर्वसन झाल्यावर मग त्या व्यक्तीचा पाठपुरावा करता का? कारण तो व्यक्ती तिथून निघाल्यावर पुन्हा घरी जाईल, पुन्हा तो व्यसनांच्या आहारी जायला नको, यासाठी मग तुम्ही लक्ष देता का? बिलकुल मॅडम, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हो. मी म्हणतो उपचारापेक्षाही हा जास्त महत्वाचा पार्ट आहे. कारण काय होतं की उपचार झाल्यानंतर फार कमी कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा व्यसनांकडे वळण्याचा धोका असतो. हो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये धोका असतो. तो जाऊ शकतो त्याच्याकडे. तर अशा वेळेस त्याला मीटिंगच्या माध्यमातून किंवा व्हिजिटच्या माध्यमातून त्याला प्रोग्रामशी सतत कनेक्ट ठेवणे हे आम्हाला फार गरजेचं हो. आणि तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला त्या केंद्राशी जोडूनही ठेवत असाल. विविध कार्यक्रम होत असतील तर त्याचेही विचार ऐकायला इतरांना प्रेरणादायी ठरतील अशा अनुषंगानेही त्याला तुम्ही बोलवत असाल. निश्चित सर, पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शक हो, घेऊया कार्यक्रमात छोटासा ब्रेक. व्यसनांविरुद्ध कसा लढा देता येईल जाणून घेऊया पुढच्या टप्प्यात. मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार। ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, 27 अगस्त सुबह 11 बजे मन की बात। चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता। दर्शक हो, ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत। चर्चेला आता पुढे सुरुवात करूया। सर, तुम्ही या व्यसनाधीन लोकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तो प्रयत्न खूप करता आणि त्यातून बरेही होतात बरेच जण। ही एक बाजू झाली। दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला, जर लोकांनी व्यसनच केली नाही तर मग दुष्परिणामांना त्यांना समोर जायची गरजच पडणार नाही ना। आणि जर व्यसन केली तर किती वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर, अनुषंगाने समाजावर होतात हेही बिंबवणं गरजेचं आहे। यासाठी जनजागृती खूप महत्त्वाची ठरते। तर कशा पद्धतीने तुमची संस्था हे कार्य करते? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम। काय होतं की एक स्लोगन आहे ना, प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर। हो, जनजागरणासाठी अजून म्हणजे लोकांना अद्याप हे सुद्धा माहिती नाही की हा आजार आहे, म्हणजे अल्कोहोलिझम म्हणा किंवा ॲडिक्शन हा आजार असून याला शास्त्रीय पद्धतीने उपचार द्यायला पाहिजे, खूप साऱ्या लोकांना माहिती नाही। त्याच्यामुळे काय होतं की आम्ही जास्तीत जास्त लोकांना ट्रीटमेंट देणार म्हणजे आम्ही देऊ शकत नाही। मग अशा वेळेस मी काय केलं, आमचा एक 10-12 लोकांचा ग्रुप आहे जो मी ह्याच व्यसनी व्यक्तीच्या माध्यमातून तयार केलेला आहे। बरं। मग भारुडाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रसंगी, जसा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस झाला, अशा वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत या आजाराला घेऊन जातो, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो। आणि कारण अजूनही फार सारे गैरसमज आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्याला, चुकीच्या ठिकाणी त्याला घेऊन जातात। आणि उपचार जर शास्त्रीय पद्धतीने जर उपचार जर दिले गेले तर तो या आजारातून निघू शकतो। त्यासाठी जनजागरणाची मोहीम आम्हाला राबवणं गरजेचं आहे। आणि संपूर्ण विदर्भभर तुम्ही घेता हे कार्यक्रम। आणि मग काही अगदीच खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हा प्रकार खूप दिसून येतो आणि थोडा बंधुबाबांचाही ते मदत घेतात। ते कुठेतरी ते चुकीचं आहे। तर पर्यायाने व्यसनमुक्ती केंद्रात आलं तर निश्चितच तो व्यक्ती सुधारू शकतो। आणि एक छान सकारात्मक तुम्ही संदेशही त्या याच्यातून, जसं भारूड म्हणाले, कीर्तन म्हणाले, त्यातून तुम्ही देता। आणि कसा प्रतिसाद मिळतो मग सर? मिळतो, प्रतिसाद मिळतो, पण संमिश्र। मी तुम्हाला सांगितलं की अजूनही लोकांमध्ये उदासीनता आहे। काय होतं की एखादा व्यसनी व्यक्ती म्हटलं की त्याच्याकडे उपेक्षेने बघितलं जातं, तिरस्काराने सुद्धा बघितलं जातं।
परंतु आहे थोडं थोडं का होईना मॉप तयार करतोय आम्ही. हो. मिळत आहे, यश मिळत आहे. बरोबर. कारण व्यसनाधीन व्यक्तीला तुम्ही सगळं सांगता, पण त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आधीच त्रस्त झालेली असतात. त्यामुळे कुटुंब शिक्षणही खूप महत्त्वाचं ठरतं ना सर, की कशा पद्धतीने त्याच्याशी वागायला हवं. समाजाचा दृष्टिकोनही त्याच्याबद्दलचा बदललेला असतो. तर मग कुटुंबातल्या व्यक्तींनाही तुम्ही सांगत असता का? अर्थात. कारण काय होतं की त्यांचं पेशंटच्या सोबत, जसं केंद्रामध्ये आल्यानंतर पेशंटच्या सोबत आम्हाला त्यांच्या पालकांचं पण समुपदेशन करत राहावं लागतं. बरोबर. कारण त्यांना असं वाटतं की शारीरिक सुदृढता आली म्हणजे तो आता व्यसनमुक्त झाला. परंतु मग त्यांना सांगावं लागतं की वैचारिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला वेळ लागतो. बरोबर. आणि खूप सारे गैरसमज आहेत लोकांमध्ये. कधी कधी आम्हाला त्यांना थोडंसं असं कडक सांगावं लागतं की जर इमोशनचा आजार आहे, भावनांचा आजार आहे, तर तुम्हाला त्याच्यापासून काही कालावधीसाठी थोडंसं अंतर ठेवणं गरजेचं आहे. परिणामी आम्ही बरेचदा सुरुवातीच्या काळामध्ये 1 महिन्याच्या वगैरे काळामध्ये पालकांना आम्ही भेटू देत नाही, म्हणजे तो अस्वस्थ व्हायला नको. आणि तो अस्वस्थ झाला तर मग सगळं उपचार सगळे गडबडून जातात. बरोबर. आणि सध्याची ही भावी पिढी सर व्यसनांच्या मागे धावते आहे, म्हणजे लेट्स ट्राय असा त्यांचा अप्रोच असतो. आणि कुठेतरी एखादा गमती जमतीमध्ये थोडंसं एखादं व्यसन सुरू होतं आणि ते अगदी टोकाला जातं. इतकं टोकाला जातं की कधी कधी आत्महत्यासुद्धा यामध्ये केल्या जातात. तर युवा पिढीनी का बरं असं ह्याच्या व्यसनांच्या मागे जाते आहे? काय कारण आहेत? दुर्दैवाने काय होतं मॅडम की आपल्या समाजामध्ये एक लिव्हिंग स्टँडर्डची एक चुकीची संकल्पना आलेली आहे. खूपदा मी उघड्या डोळ्यांनी बघतोय की पालक मुलांना जे म्हणजे सुविधा देतात ना, त्यावरून आपला स्टेटस ठरवतात. बरोबर. खूप साऱ्या वयोगटामध्ये ना काही गोष्टी विनाकारण दिल्या जातात. जसं आता म्हणजे आमच्याकडे जसा वयोगट आहे, वयोगट असा ठरलेला नाही आहे. म्हणजे अक्षरशः 14 वर्षापासूनचे सुद्धा मुलं या व्यसनाच्या आहारी शाळेत जाणारी मुलं सुद्धा आहारी गेलेली आहेत. पालकांचं एक प्रॉपर लक्ष असायला पाहिजे, जे राहत नाही बरेचदा. काय होतं की आपला मुलगा एक त्याला देणाऱ्या सुविधेचा अतिरेक करतोय का, ह्याकडे पण पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे. मान्य आहे काही गोष्टी गरजेच्या आहेत. मोबाईल झालं, आता माझ्याकडे पेशंट आहेत निवळ मोबाईलचे ऍडिक्ट म्हणून. ऍडिक्शन म्हटलं की सरसकट ऍडिक्ट म्हणूनच पाहावं लागतं. बरोबर. कारण मोबाईलच्या पाठीमागे लागून सुद्धा बरेच मुलं बेसिक म्हणजे शिक्षणापासून स्वतःला वंचित करून घेत आहेत, आक्रमक झालेले आहेत. अक्षरशः पालकांवर हात उचलण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे. अशा वेळी पालकांचं प्रॉपर लक्ष असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आम्ही समुपदेशन करतो त्यांचं, परंतु थोडंसं काय आहे की कमी पडतो. आम्ही कमी पडतो म्हणण्यापेक्षा एकट्याचं किंवा 2 व्यक्तीचं 3 व्यक्तीचं काम नाही आहे, याच्यामध्ये सहभाग फार महत्वाचा आहे. मग महाविद्यालयीन स्तरावर आणि शालेय स्तरावर मग तुम्ही काही जनजागृतीसाठी मग उपक्रम घेता का शाळांमध्ये जाऊन? हो, आम्ही घेतो उपक्रम. जसं आता मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये जाऊन तिथले जे HOD आहेत त्यांना भेटून, अर्थात माहिती आहे त्यांना की गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मग आम्ही छोटंसं त्यांच्या बुद्धीला पेलेल अशा पद्धतीचं एक व्याख्यान झालं. त्याच्यानंतर एक पथनाट्याच्या माध्यमातून वगैरे, पथनाट्य जे वगनाट्याच्या माध्यमातून जे खुसखुशीत असे म्हणजे संवाद असतात, त्यातून गंभीर विषय मग हळूहळू सैल होत जातो. कारण ही जी तरुण पिढी आहे ही आपल्या भारत देशाच्या प्रगतीचा कणाच आहे ना. हा जर सुदृढ राहिला तर निश्चित भारत देश सुदृढ बनेल आहे. बरं सर, आता तुमच्या व्यसन केंद्रामध्ये जेव्हा हे लोक येतात, तुम्ही त्यांना छान नीट बरं करतात, तर याची बरी होण्याची टक्केवारी किती आहे सर? असं एक्झॅक्ट असं मोजमाप नाही आहे, तरी आपल्याला सांगता येईल की जसं एखाद्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्याला पाठवतो, तर शाळेमध्ये गेल्यानंतर सगळेच विद्यार्थ्यांना समान शिक्षण दिलं जातं त्यांना, परंतु सगळेच विद्यार्थी पास होत नाही, वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पास होतात. तसं आमच्या इथे सुधारण्याचं जशी जी टक्केवारी आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये साधारण अंदाजे 35 ते 40% लोक या व्यसनांमधून निघतात. जसं शाळेमध्ये काही विद्यार्थी फेल होतात, नापास होतात, अशा वेळेस त्यांच्यासाठी सप्लिमेंटरीची सुविधा उपलब्ध असते. त्यांनी सप्लिमेंटरीला द्यायला पाहिजे. सप्लिमेंटरीमध्ये पास नाही झाले तर पुन्हा आणखी एकदा अॅन्युअलची परीक्षा देता येतं. तर उरलेल्या लोकांसाठी पुन्हा रिलॅप्स जर झाले तर दुसऱ्यांदा ऍडमिट करता येतं. तिसऱ्यांदा पण ऍडमिट होणारे आहेत. कारण व्यसन त्याच्यानंतर पथ्य जर पाळली नाही तर व्यसनाधीन होण्याचा धोका असतो. तर पुढच्या प्रयत्नामध्ये 40%, म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये 40%, नंतरच्या प्रयत्नामध्ये 40%, आणि उरलेले जे 20% लोक आहेत ते बियॉन्ड कंट्रोल झालेले असतात, म्हणजे ते नाही सुधारत, ते इथून एक्झिट होतात. बरं सर, हा प्रवास तर तुमचा कठीणच होता. इतकं तुम्हाला सगळं ते मॅनेज करणं, संयमाने काम करणं गरजेचं होतं. मग अडचणी तर भरपूर आल्या असतील आपल्याला. कसं होतं की सगळ्यात सुरुवातीची अडचण अशी की शेवटल्या क्षणी आमच्याकडे पेशंट आणल्या जातात. एवढं सांगूनही, म्हणजे पेशंटच्या पालकांना वगैरे सांगितल्यानंतर अगदी शेवटल्या क्षणी. आता ॲक्च्युली काय आहे की हे आमचं प्रोग्रामिंग सेंटर आहे, हे हॉस्पिटल नाही आहे. परंतु दुर्दैवानं काय होतं की एखाद्या पेशंटला व्यसनाधीन असेल आणि त्याला जर हॉस्पिटलाइज केलं तर तो हॉस्पिटलचा कालावधी 2 दिवसाचा 3 दिवसाचा झाल्यानंतर सुद्धा तो स्वतःला व्यसनांमध्ये बुडवून टाकतो.
मग अशा वेळेस काय करतात, पालकांचा पण नाईलाज होतो, ते आमच्यापर्यंत पोहोचवतात, पण मग पुन्हा पुन्हा आम्हाला हॉस्पिटलची मदत घ्यावी लागते. सुरक्षेचा मुद्दा फार ऐरणीचा विषय असतो आमचा, कारण कसं राहतं की मानसिकदृष्ट्या तो इतका जास्त डिस्टर्ब असतो, क्रेविंग त्याला इतकी जास्त त्रास देते की तो कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आता माझ्या केंद्रामध्ये पूर्ण चारही बाजूनं पॅक असतं, काही ठराविक लोकांना आम्ही बाहेर काढतो, परंतु सतर्क राहावं लागतं, फार सावधान राहावं लागतं. तर अशा अनेक अडचणींना तुम्ही सामना केला आणि आता आज इथे 10 वर्ष झाले तुमच्या या संस्थेचं कार्य चालत आहे. सर, तसं पाहिलं तर हे कठीण कार्य आहे, पण जर मनात इच्छा आणि जर आपण ठरवलं की नाही ही गोष्ट आपण करू शकतो, त्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढू शकतो, तर निश्चितच सगळ्यांनीच जर समाजातील लोकांनी एकत्र आलं, पालकांची भूमिका जर स्ट्रॉंग असेल तर युवा पिढी पण त्याच्यामधून नीट सुखरूपपणे सुरळीतपणे सुटेल आहे. बरं सर, इतक्या वर्षाचा हा आपला कार्यकाळ आहे, मदतीचे तर अनेक हात आपल्याला समोर आलेले आहेत. शासनाकडून काही मदत मिळाली का सर? नाही, मिळाली नाही असं म्हणण्यापेक्षा अजूनपर्यंत शासन दरबारी आम्ही तशी मागणी केलेली नाही. काय होतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या जसं टप्प्याटप्प्याने वाढत जातात, जसं वाढत जातात, सध्या मला असं वाटतं की आम्ही ज्या प्रमाणामध्ये आम्ही सध्या काम करतो आहे, मी समाधानी नाही अशातला भाग नाही आहे, लोकसहभाग अजिबातच नाही अशातला भाग नाही आहे. खूप सारे लोक आहेत समाजामध्ये जे समस्यांसाठी पुढाकार घेऊन मदत द्यायला तयार आहेत. याही क्षेत्रात आहे, मान्य आहे की लोकांचा व्यसनाधीनता या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे, परंतु अजिबातच लोक मदत करत नाही अशातला भाग नाही आहे. बरेच लोक आहेत जे मदत करतात आणि पुढाकार घेतात. कारण समाजाचा दृष्टिकोन जर तसा असेल की बा नाही मदत करायला हवी, किंवा तो व्यक्ती आता आहारी गेलाय त्याला तसंच सोडून देणं, हे चुकीचं ठरेल आहे ना. त्यामुळे एकंदरीत समाजातील भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. आणखीन काही मुद्दे जाणून घेऊया ब्रेक नंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक, भेटूया लगेचच. तांबड्या कुशीत पाऊस शिरावा अन मातीतून अंकुर फुटावा, जातिवंत बियाण्यांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता. तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया, अर्थकारणाचा अर्थपूर्ण अनुभव बंदा रुपया. प्रसारण सोमवार, मंगळवार सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. बंदा रुपया. दर्शक हो, या ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. संकल्प व्यसनमुक्त समाजाचा या शीर्षकाअंतर्गत प्रवीण सर आपल्याला खूप छान माहिती सांगतायत, महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकतायत. जाता जाता आणखीन काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आता प्रकाश टाकूया. सर, आता ह्या संस्थेच्या कार्याला जवळपास 10 वर्ष झालेली आहेत. बरेच चांगले वाईट असे अनुभव येत, आपण त्यातून नवीन शिकत आहात आणि आणखीन काही उपाययोजना कराव्यात असंही तुमच्या मनात विचार येतोय. तर पुढे भविष्यात काय उपाययोजना या संबंधात आपल्याला करायच्या आहेत? याच्यामध्ये माझा एक ड्रीम प्रकल्प आहे जो समस्यांवरती खास करून आम्ही फोकस केलेला, की मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की या व्यसनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींकडे बघण्याचा पण जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो सहानुभूतीचा दृष्टिकोन नाही आहे. काही 1-2 प्रसंग असे घडले माझ्या आयुष्यामध्ये, मी बघितले आणि त्याच्यानंतर मग मी भविष्यामध्ये आपण एक काय करायला पाहिजे त्याच्यावरती मी एक निर्णय घेतला की व्यसनाधीन व्यक्तींकडे पाहण्याचा जसा दृष्टिकोन समाजाचा तिरस्करणी असतो, जे तिरस्काराने बघतात, तसं त्याच्या घरचे जे मुलं आहेत किंवा त्या परिवारातले इतर सदस्य आहेत त्यांच्याकडे पण त्यांचा दृष्टिकोन असा एवढा सहानुभूतीचा नसतो. जनरली काय होतं की व्यसनाधीन व्यक्तीचं तुम्ही बघितलंच असेल की आयुष्य फार जास्त राहत नाही. अशा वेळेस एखाद्या घरातला जर कर्ता पुरुष जो आधी होता, भले नंतर व्यसनाधीन झालेला, अशा वेळेस त्याची समजा अकाली जर मरण जर झालं, त्याचं मृत्यू जर झाला, तर त्याच्या उघड्यावर पडलेल्या मुलांची काय परिस्थिती होऊ शकते हे मी जे माझं मूळ गाव आहे, खेडेगाव आहे, तिथे एका परिवाराच्या बाबतीमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की आपण स्पेशली या मुलांसाठी भविष्यात काही करू शकतो का. जसं बालसदन वगैरे समजा जर आपण उघडलं आणि या मुलांना त्या बालसदनच्या माध्यमातून त्यांचं प्रारंभिक शिक्षण, त्याच्यानंतर संगोपन
हे आपल्याला करता येईल का, या दृष्टीने मी प्रयत्न करत होतो. आणि याच्यामध्ये मला मार्गदर्शन करणारे लोक आहेत, दिग्गज लोक आहेत या क्षेत्रामध्ये, ज्यांच्या माध्यमातून मी घडलेलो. पण त्यांनी त्यांच्याजवळ मी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यांनी सांगितलं की करू शकतो आपण, काही अडचणी येतात, जसं लहान मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना सांभाळून कराव्या लागतात, तर अडचणी येतात, पण आहे की आपण करू शकू. हा एक माझा भविष्यातला एक उपक्रम आहे. त्याच्यानंतर आणखी आहे की अच्छा, असंही नाही की बालसदन काढतोय म्हणजे सरसकट सगळ्या मुलांना आपण घेऊया असं नाही, थोडासा क्रायटेरिया पण आपला असायला पाहिजे, की तोच क्रायटेरिया आपण ठेवलेला आहे की असा व्यसनी व्यक्ती असेल आणि त्याचं असं उघड्यावर पडलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण स्पेशल हे काम करूया. बरं. आणि यासाठी आपल्या घरच्या लोकांचा कसा सहभाग आहे, खास करून पाठिंबा पत्नीचा? आता तुम्हाला मला सांगायला आवडेल, ऍक्च्युली कसं झालेलं की मी मगाशी म्हटलेलं मी भुक्तभोगी आहे. आयुष्यामध्ये व्यसनांमुळे माझं स्वतःचं व्यक्तिगत भरपूर नुकसान झालेलं आहे. पहिली पत्नी माझी गेलेली मला, कारण जो जनरली जे व्यसनी व्यक्तींच्या बाबतीमध्ये होतं, आता आहे ती पत्नी जी आहे ती मला फार चांगल्या पद्धतीने सांभाळून घेते. तिचा स्वतःचा व्यवसाय आहे, तिला फार ती म्हणजे असं प्रत्यक्ष या कामामध्ये मला मदत जरी नसेल करत तरी मॉरल सपोर्ट, प्रोत्साहन देते ती. त्याच्यानंतर घरच्यांचं प्रोत्साहन आहे. एक वेळ असा होता की घरच्या लोकांपासून मी पारखा झालेलो, परंतु आता त्यांना कौतुक वाटतं, ते मला इन्स्पायर करतात, मला प्रोत्साहन देतात, आणि तेवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि त्यांचा एक शब्द कायम असतो, बोलले जरी नाही तरी त्यांच्या डोळ्यातून मला दिसतात, यू कॅन डू, आणि मी ते करतोय. आणि एवढंही पाठबळ खूप झालं सर, भरपूर झालं काम पुढे न्यायला. बरं सर, मधला एक पिरियड होता कोविड काळाचा, तो सगळ्यांच्याच दृष्टीने वाईट होता. तर या कोविड काळात आपल्या संस्थेचं कार्य कसं चाललं? तो फार अनुभव म्हणजे तो आठवलं जरी तरी शहारे येतात. कारण तसं आम्ही ॲडिक्ट लोक मुळात धाडसी असतो. आम्हाला कसं रेडी टू गो टू एनी लेंथ, म्हणजे चांगलं असो की वाईट तो नंतरचा भाग. आता चांगलं करतोय त्यावेळेस पण हा ॲटिट्यूड कायम आहे. कोविड काळामध्ये काय झालेलं की बऱ्याच गोष्टींचं प्रिकॉशन घ्यावं लागायचं. तुम्हाला माहित असेल की कोविड काळामध्ये अक्षरशः जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आलेल्या होत्या. आणि आमच्याकडे पेशंट असे ठरलेल्या ठिकाणचेच येते अशातला भाग नाही. अगदी पुण्या मुंबईकडले पण पेशंट आहेत, त्याच्यानंतर मराठवाड्याचे आहेत, छत्तीसगडचे आहेत, MP चे आहेत. मग अशा वेळेस जिल्ह्याच्या सीमा बंद झालेल्या असताना आम्ही स्टेट ओलांडून सुद्धा पेशंट आलेले आहेत. अर्थात आम्ही नियमाचं पालन करूनच, त्यावेळेस एक पास मिळायची, त्याच्यानंतर आम्ही आमचे टेस्ट करून घ्यायचो, जे कार्यकर्ते आम्ही जाणारे आहोत. त्याच्यानंतर जो पेशंट आहे त्या पालकांना आम्ही रिक्वेस्ट करायचो की त्याचे पण तुम्ही टेस्ट करून घ्या, जेणेकरून त्याला आमच्यापर्यंत आणणं सोयीच होईल. तुम्हाला माहित असेल की टेस्टसाठी ज्या तात्पुरत्या जी गन वगैरे असायची, जी ते चेक करून त्याचं टेम्परेचर वगैरे चेक केलं जायचं. तर अशा वेळेस भयंकर खडतर झाला तो प्रवास. पण तेव्हाही तुमचं कार्य थांबलं नाही? थांबलं नाही आमचं. बरोबर. बरं, आता इतके अनुभव तुम्हाला आलेत सर, बरे वाईट, त्यातला असा एखादा छोटासा अनुभव सांगता येईल का, तो इतरांना प्रेरणादायी ठरेल? मला असं वाटतं की इतके वर्ष झाले मी आता काम करतोय, बराचसा कालावधी माझा व्यसनांमध्ये गेलेला, आणि मी ऍक्च्युली याच्यामध्ये काम करतोय, मी याच्यासाठी काम करतोय कारण कुणामुळे तरी मला जीवनदान मिळालं, आणि मी अजून संपलेलो नाही, माझी उपयुक्तता संपलेली नाही. अर्थात मला कोणासाठी जीवनदान देणं गरजेचं आहे. म्हणून मग मी हे मला सांगायला आवडेल की याच्यामध्ये प्रेरणादायी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही आहे की एवढ्या सगळ्या रॉक बॉटम मधून गेल्यानंतर, एवढ्या सगळ्या खस्ता खाल्ल्यानंतर, इतके वर्ष परिवारापासून दूर राहिल्यानंतर, एकाकी आयुष्य जगल्यानंतर, आणि म्हणजे उपेक्षित जीवन जगल्यानंतर आज नॅशनल TV वरती मी प्रत्यक्ष तुमच्या समोर बसून मी माझं आयुष्य उलगडून दाखवत आहे. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार असू शकत नाही. खरंच. आणि हे तुमच्या आत्मविश्वासानेच साध्य झालंय ना सर. आणि व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्राची शक्ती असं आपण म्हणूया. आणि जर आपल्याला व्यसनमुक्त समाज जर घडवायचा असेल तर काही प्रतिबंधात्मक पावलंही उचलायला हवीत. ती कोणती, आणि जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं म्हणजे पावलं उचलायला पाहिजे, आणि उचलल्या जात नाही अशातला भाग नाही आहे. उचलल्या जातं. काही गोष्टी अशा असतात मॅडम की ज्या आयुष्यामध्ये ओघाने येतात, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. जसं तुम्ही एकदमच कुठल्या ठिकाणी व्यसनमुक्ती केली, तो बंदी जरी केली तरी त्या ठिकाणी व्यसनांचं प्रमाण असणार नाही असं गृहीत धरून चालत नाही. व्यसनं असतातच, आहेच. त्याच्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी आहेत. पालकांच्या सगळ्या सुरुवातीला तर प्रिव्हेन्शनमध्ये पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी प्रॉपरली आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर अच्छा ठीक आहे, आता मी या क्षेत्रामध्ये काम करतो, मी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी स्पेशली याच्यावरती एक सांगायला मला आवडेल की आता व्यसनाधीन व्यक्ती झालेला आहे आणि त्याला उपचार देणं फार गरजेचं आहे. तर आम्ही एक वाक्य मी नेहमी म्हणतो, वी आर नॉट बॅड, ओनली सिक अँड सॅड. म्हणजे तो व्यसनी व्यक्ती जो आहे तो वाईट नाही आहे, तो चांगला आहे,
फक्त त्याला उपचाराची गरज आहे. हो, एक प्रेमाचा आधार गरजेचा मानसिक आहे त्याला. आधाराची गरज आहे. आधाराची गरज आहे. त्याला तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि यज्ञ मांडलाय, अक्षरशः आम्ही यज्ञ मांडलेला आहे. हो, घडून चुकलेल्या गोष्टी एक विदिन कंट्रोल आहे, ज्या आपण करतोच आहे, बिहाइंड कंट्रोल आहे. हो. आणि ज्या घडून चुकलेल्या आता त्या घडून चुकल्या आहे म्हणून त्याला वाऱ्यावर सोडण्यात अर्थ नाही. बरोबर. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे नकारात्मकता त्यांच्यामध्ये नको दिसायला, की बा हो. समाज आपल्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतोय, बरोबर. ही भावना मग पुढे त्याला त्यातून निघायला वेळ लागेल ना सर. त्यामुळे हेही गरजेचं आहे. तर आणखीन काय काय सांगाल सर? काही नाही, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना म्हणजे सांगू इच्छितो, मी संदेश नाही देणार, मी सांगू इच्छितो त्यांना की या उपक्रमामध्ये, या यज्ञामध्ये आपण आम्हाला जेवढा जास्तीत जास्त पाठिंबा देता येईल तेवढा आपण द्यावा. आणि निवळच या क्षेत्राकडे उपेक्षित असं बघण्यापेक्षा सक्रिय जरी नाही मदत करता आली तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून जर आम्हाला मदत केली तर होऊ शकतं पुढे चालून माझ्यासारखे आणखी प्रवीण टिपरमवार तयार होतील, जे स्वतः व्यसनमुक्त होतील आणि व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी मदत पण करू शकतील. बरोबर. म्हणजे व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तर औषधोपचार गरजेचा आहेच, पण व्यसनमुक्त केंद्राचा आधारही खूप महत्त्वाचा ठरतो सर. आणि व्यसन करून स्वतःसाठी खड्डा करून घेण्यापेक्षा ती आर्थिक बचत जर मुलांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी, शिक्षणासाठी केली तर तो पैसा निश्चितच सत्कारणी लागेल ना. बरोबर. त्यामुळे स्वतः आणि इतरांनाही व्यसनांपासून परावृत्त करूया, हीच खरी आरोग्य चळवळ आणि हेच खरं समाजकार्य ठरेल. आणि असं जर झालं तर निश्चितच समाज आणि पर्यायाने भारत देश हा प्रगतीपथावर राहील. तर सर, तुमच्या भावी उपक्रमांनाही खूप शुभेच्छा. तर प्रवीण टिपरमवार सर, आपण इथे आलात आणि महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर छान प्रकाश टाकला. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.